गोलंदाज आले स्वतः कॅप्टन राजदीप आपल्या बॉलिंग मार्क वरती. अगदी ज्या गोष्टीची वाट पाहिली जाते एखाद्या वेगवान गोलंदाजाकडनं, पाऊस आता मात्र इथे येऊन गेलाय आणि निश्चितच आता त्या गोष्टीचा फायदा उचलला जाईल का. 3 षटकांचा सामना आहे याची नोंद घ्या. चालू सामन्यामधील विजेता संघ निश्चितच सुपर 3 मध्ये प्रवेश करेल आणि निश्चितच जय बजरंग वडवली, एकवीरा मानकोली आणि त्यानंतर या स्पर्धेमधील केंद्रीय मंत्री चषक 2021 मधील तिसरा संघ आपल्याला दिसणार आहे सुपर 3 मध्ये क्वालिफाईड करेल. तर गेम ऑन होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज राजदीप गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पहिलाच बॉल फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केला. गॅप मध्ये बॉल वेगाने गेलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार होतोय. 4 धावेसाठी हा क्लासिकल चौकार किरणच्या बॅट मधून. किरण अक्षरशः रन बनवत असताना पहिल्या मॅच पासून सोळेगाव टीम साठी यावेळी अगदी पाहिलं तर फक्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं फटक्या मागे. यावेळी मात्र सुरेख चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पंचांचा काही इशारा येत नाही. डॉट बॉल आलाय. बघा, आर्ग्युमेंट करू नका पंचांशी. अंपायर इज द बेस्ट जज. दोन्ही महान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती. किरण आणि विक्रांत आणि निश्चितच राशिप हा देखील भरपूर सातत्याने ग्रामीण क्रिकेट असो किंवा सिटी क्रिकेट असो भिवंडी मध्ये खेळत असो. यावेळेचा बॉल पडल्यानंतर खूप जास्त उचली घेणारा निश्चित जी चर्चा करत होतो की एखाद्या वेगवान गोलंदाजाला काय हवंय, निश्चित एखाद्या वेगवान गोलंदाजाला थोडासा रबर बॉल मध्ये विकेट वरती पाणी साचलेला असला निश्चित गुडलेन स्पॉट वरती एक्झॅक्टली तो तिथेच फिशिंग करतो आणि पडल्यानंतर बॉल अधिक वेगाने सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतात. त्या गोष्टीचा फायदा उचलत असताना यावेळी थोडासा डान्सिंग स्ट्रोक अप्पर कटचा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला कव्हर क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत जरूर होता परंतु त्यानंतर माघारी धाडले कारण क्षेत्ररक्षण कव्हरला खूप चांगला आपल्याला पाहायला मिळालं. पॉईंट क्षेत्रामध्ये अजय होता. एकच धाव मिळाली. धावफलक आता एका धावेच्या मदतीने पुढे गेल्या फलकावरती. धावा आपण पाहिल्या तर 5 धावा पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं षटक आतापर्यंत. 3 षटकांचा सामना आहे. याची 3 षटकांमध्ये किमान 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करेल परंतु इथे आतापर्यंत राजदीपनं जी गोलंदाजी केली आहे, ज्या लेंथवरची गोलंदाजी केली आहे, निश्चितच तशीच गोलंदाजी जर कंटिन्यू झाली तर 40 ते 45 थोडेशा कठीण होतील. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न जरूर. बॉल जातोय फाईन लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पुन्हा एकदा आता जोडली जाईल. जयेश पाटील आज विकेट किपरच्या निश्चितच भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने आउटफील्डचे सर्वात टॉप फिल्डर्स मध्ये ज्यांची गणना केली जाते ते आज यष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव मिळाली. धावफलक आता एका धावेच्या मदतीने पुढे गेल्या 6 वरती. चांगलं षटक आतापर्यंत राजदीपचं. स्वतः कॅप्टन आहेत आणि स्वतः कॅप्टन आता मात्र आपल्या टीम समोर कशा प्रकारे आयडॉल प्रमाणे उभं राहावं ते आता राजदीपनं दाखवून दिलंय. यावेळी मात्र बॅकफुटला गेलेत. कट केलेत. वेगाने बॉल पॉइंट क्षेत्रामधून निघून जाईल. 4 धावेसाठी हा चौकार क्लास आपल्याला पाहायला मिळाला. किरणचा शेवटच्या बॉलवरती राजदीपनं या ठिकाणी थोडीशी लेंथ मागे ठेवली आणि त्या गोष्टीचा फायदा उचलला. चौकार ठोकला किरणनं. चौकाराच्या साह्यानं धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती पाहायला मिळतात. कुठल्याही प्रकारचा गडी इथे गमावलेला नाहीये. 10 धावा एकंदरीत इथे जमा केलेत. अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचा कॅप्टन सागर ठाकरे याच्याकडनं देखील या दोन्ही संघांसाठी आणि संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. सागर, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सेकंड ओव्हरसाठी आता जतीनला इन्व्हाइट केलंय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या राऊंड विकेटने. जतीनचा हा बॉल सरळ समोर खेळलेत. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सुशांतचं.
एकच धावा आता मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती आपण पाहिले तर 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जतीननं देखील खूप चांगली गोलंदाजी केली आज. सकाळच्या सत्रामध्ये आपण मॅचेस जरूर पाहिल्या तर खूप चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी मात्र फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळेल. शॉट मिड विकेटला अगदी बॉल स्वतःच थांबला गेला, जास्त ग्रास आणि पाणी असल्यामुळे एकच धाव पुन्हा एकदा आली. एका धावच्या मदतीने स्कोर आता आपण पाहिले तर फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 धावा. मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी थांबवले जतीननं आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर या डावामध्ये. जतीन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होतो. राईट आर्म राऊंड विकेट न विक्रांतसाठी. यावेळी मात्र फक्त टायमिंग त्या फटक्यामध्ये होता, परंतु उंची जास्त अंतर कमी कापले आणि सुशांतनं झेल ड्रॉप केलाय. सहज सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय सुशांतनं आणि धाव एक खर्च देखील त्या ठिकाणी होते. आणि बघा विक्रांतची झेल सोडणं कितपर्यंत महागात पडेल येणारा काळ सांगून जाईल, कारण महत्वाची विकेट होती या इनिंगचा विचार केला तर. आणि मागच्याच मॅच मध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील पटकावलाय त्याची झेल सोडणं फार महागात पडू शकते ओली टीमसाठी. तर धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे गेले. 13 धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात जतीननं. यावेळी पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक, स्वतः गोलंदाज पोचतायत बॉल खाली आणि ते पहा फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल स्वीकारली जाते. किरण मात्र आता बाद होईल. किरणनं निराशाजनक जरूर कामगिरी केली, कारण या महत्वाच्या मॅच मध्ये त्याला जास्त चांगला खेळ करता आला नाही. या निश्चितच फलंदाज बाद झालाय. पहिला धावफलक 13 वरती लागेल. हा पहिला झटका आपण पाहतोय द्विशा 11 सोलेगाव टीमला. धावसंख्या 13 वरती लागलाय. पहिला झटका नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये राहुल. विक्रांतची झेल इथे ड्रॉप झाली आहे. निश्चित मिळालेल्या जीवनदानाचा आता फायदा उचलला जाईल का, आणि तसही गरज देखील आहे आता मोठ्या फटक्यांची, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये, थोडासा नाही तर खूप जास्त अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण धावा आता इथे येत नाहीयेत. फक्त 13 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा केली ते मार्गस्थ असताना जतीन. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. कुठेतरी डावी स्टिक सोडून जाणारा हा बॉल होता. एक्स्ट्राची धाव आता खर्च केली. पहिली एक्स्ट्राची धाव या डावामधली आपल्याला आता पाहायला मिळते. म्हणजे किती स्ट्रेंथ निश्चितच कन्सिस्टन्सी, सातत्य आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक खराब चेंडू. याही वेळी एक व्हाईट बॉल. आता यावेळी पहा ज्यावेळी राऊंड विकेटने गेला त्यावेळी उजव्या हाताच्या फलंदाजाला अँगल क्रिएट जरूर झाला, परंतु डाव्या हाताच्या फलंदाजाला ते व्हाईट बॉल मिळाले. त्यामुळे आता कुठेतरी तो आता ओव्हर द विकेटने चाललाय लेफ्ट हँड बॅट्समन विक्रांतसाठी. यावेळी मात्र सुरेख चेंडू, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम स्टँडर्ड गोलंदाजी आता पाहायला मिळते जतीनच्या माध्यमातून. यंगस्टर आहे. यंगस्टर आता पहिल्या मॅच पासून इथे इम्प्रेस करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पाहायचं आहे भरपूर जास्त उंचीचा हा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त अजून एक खर्च केली आहे धावफलकावरती. एक्स्ट्राची धाव आता जोडली जाईल. धावफलक 16 धावा. सिक्स्टीन रन्स. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. आणि यावेळी मात्र सुरेख फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि एकच धाव मिळते. धावफलक आता एका धावेच्या मदतीने जाईल 17 वर. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात.
खूप चांगली गोलंदाजी. यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. एकविरा मानकोली टीमचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी आणि वडवली टीमचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. अजय आलाय राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र पहिलाच बॉल चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल गेला एका टप्प्याने. 4 धावेसाठी हा चौकार. विक्रांत पाटीलनं आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा आता लुटण्याचा प्रयत्न केला जाईल आणि निश्चितच त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत पहिल्या बॉल वरती तरी सफलता मिळाली आहे बॅट्समनला. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मित्रांनो ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकतो आणि खूप प्रेक्षकांची संख्या आता मात्र आम्हाला जीटीसीच्या माध्यमातून लाभले. याही वेळी फुलटॉस बॉल आहे आणि इथे काय घडलंय, याही वेळी बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. अजयला लेन सापडत नाहीये. कुठेतरी आता पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट आलेत. पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावी शॉर्ट ऑफ लेन टाकल्या. इथे देखील गॅप आहे. सलग तिसरा चौकार. धावा कुठेतरी थांबल्या होत्या जरूर. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर राजदीप आणि जतीन या दोघांनी 17 धावा फक्त खर्च केल्या होत्या 2 षटकांमध्ये आणि त्यानंतर मात्र अजय यानं पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि संघाचं धावफलक अगदी पाहिलं तर 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावा 29 रन्स ऑन बोर्ड आणि अगदी आता ज्या धावा बनायला हव्या होत्या त्या धावा इथे येत असताना टीम सोलीगावसाठी जय बजरंग वडवली कॅप्टन किंवा प्रतिनिधी या लवकरात लवकर. यावी अजून एक शॉट ऑफ लेन आणि हा बॉल देखील निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जास्त काल विक्रांत पाटीलला तुम्ही शांत ठेवू शकत नाही आणि विक्रांतची झेल किती आता महागात पडते निश्चितच गावदेवी ओवली टीम साठी हे आता आपल्याला पाहायलाच मिळालं. ज्या प्रकारे तो सध्या आक्रमकता इथे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अजय पाटीलला आता अक्षरशः इतक्या थंड वातावरणामध्ये सुद्धा घाम फोडलाय. यावेळीचा बॉल आता पुढे टाकलाय. यावेळी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण. 4 बाउंड्री झाल्या त्यानंतर एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफलक आता पुढे गेले फलकावरती. 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खूप जास्त धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी जितक्या खर्च केल्या नव्हत्या त्यापेक्षा जास्त धावा या एकाच गोलंदाजाने या शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्यात. 36 ऑन बोर्ड. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजयचा हा बॉल सरळ केले स्ट्रेट विशेप मधनं बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुशांतचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज इथे धावबाद झालाय. एक धाव आता जोडली गेली धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने स्कोर आता पाहिलं तर एकंदरीत 37 आणि 38 धावसंख्येचं लक्ष असेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी गावदेवी ओवली क्रिकेट संघाला. खूप चांगलं बॅटल पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही कारण 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये आता इथनं 38 करायचे आहेत. सुपर 3 मध्ये पोहोचणारा तिसरा संघ आपल्याला काही वेळातच समजणार आहे निश्चितच.
आव्हान येते 38 धावांचं, कारण 37 धावा प्रथम फलंदाजी करताना सोलेगाव संघाने आपल्या धावपलकर झळकवल्यात, ज्यामध्ये विक्रांत पाटील याच्या चौकार हॅट्रिकचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये चौकारांच्या दोन्ही हॅट्रिक या चुलेगाव संघाकडून पाहायला मिळालेल्या आहेत, कारण किरण यांनी या चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केला होता आणि दुसरी चौकारांची हॅट्रिक ही चुलेगाव संघाचा फलंदाज विक्रांत पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळते. तर जे आव्हान आहे ते 38 धावांचा, पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा जय ब्राह्मणदेव क्रिकेटला भाटाला आयोजित भव्य आणि दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुपर संडे आणि आज सुपर संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. दोन संघ सध्या खेळतात आणि दोन संघामध्ये दोन सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विक्रांत पाटील तर दुसऱ्या बाजूला जयेश पाटील. या अगोदरच टॉप 3 मध्ये दोन संघांनी क्वालिफाय केलेला आहे. पहिला दिवस गाजवला होता जबरदस्त वडवले संघाने, तर दुसऱ्या दिवशी अधिराज्य राहिलं होतं ते या चषकामध्ये एकवेळा मानकुले या संघाचं. हे दोन संघ आता पण टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. जयेश पाटील स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय, तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज किरण येतोय. आव्हान येते 38 धावांचा आणि 38 या लक्ष्याचा पाठला करताना गावदी ओवळी संघ आपल्याला पाहायला मिळेल. मोनिश विथ जयेश टू ओपनर ऑन द ग्राउंड. पहिला चेंडू मिस टाइम फटका, मात्र सुदैव कुठला क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नव्हता. एक धाव तर कंप्लीट केली जाते. जयेश पाटील ऑफ द मार्क आणि अकाउंट ओपन होतोय गावदी ओवळी संघाचा हे एकेरी धाबीने. जयेश पाटील याच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. ओवळी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर खिलफटेवर तळ ठोकावं लागेल. या उलट चोलेगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर जयेश पाटीलला याला लवकर तंबूचा रस्ता दाखवावा लागेल. यावेळी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर हा चेंडू उचली घेतोय, सरळ निघून जातोय विक्रांत पाटील याच्या सेफ हँड मध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय किरण, ज्याने खूपच प्रभावित गोलंदाजी आजच्या दिवशी केलेली आहे. संपूर्ण दिवसामध्ये किरण याची चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यावेळी ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच ठिकाणी चेंडू पिच झाला होता आणि निघून जातोय यष्टीरक्षकाच्या पुन्हा एकदा हातामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की टिचून मारा केला जातोय. आव्हान येते 38 धावांचं ओवळी संघासमोर. पहिले हुक करण्याचा प्रयत्न, सरळ निघून जातोय या चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा वाढचा इशारा होतोय. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. अव्वांतर धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपैकी 2 धावा. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे ते केला जातोय. या प्रयत्नात फलंदाज बाद मोनिश यांनी आपली विकेट जवळजवळ फेकलेली आहे. तर अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होतोय धावबाच्या रूपाने गावठी ओवळी संघाचा मोनिश. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकातील तो गोलंदाज किरण,
जयेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या जयेश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतोय. त्यांचे आव्हान आहे 38 धावांचं. नवीन फलंदाज अजय पाटील येतोय. जयेश पाटील आणि अजय पाटील ही जोडी आता मात्र मैदानामध्ये. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, एक हलकासा अपिली तिथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज किरण कडून. पूर्णपणे फलंदाजांना जखडून बांधून ठेवलेलं आहे. कुठले मोठे फटके खेळण्याचं स्वतंत्र आतापर्यंत दिलेलं नाही किरण या गोलंदाजाने. किरण याच्या विरुद्ध रन बनवताना संकटामध्ये आपण पाहतोय गावदेव ओली संघ. मात्र यावेळी मोठा फटका आणि हा चेंडू जाईल सीमा पार. जयेश पाटील याच्या बॅट बंद निघाला हा षटकार. षटकाराने या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 38 लक्षाचा पाठला करताना गावदेव ओली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपलकावर ती 1 बाद 8 धावा. येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 15ची सरासरी यापुढे राखावी लागेल गावदेव ओली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. जयेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आणि पूर्णपणे मदार जयेश पाटील या फलंदाजावर असणार आहे. तर या उलट जयेश पाटील याची विकेट बहुमूल्य असणार आहे. ती चोलेगाव या संघाला जर टॉप 3 मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर. गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्गावर येतोय. सामनागिरी फलंदाज अजय. वडवली संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा आहे. ज्यापासून वडवली संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. एकच धाव पूर्ण होत आहे. प्रॉपर टायमिंग इथे साधता नव्हता फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते आणि धावसंख्या 1 ने वाढून झाली. ते धावपलकर 9 धावा. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. ज्यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जात नाही, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या स्थिर आहे 9 धावा. राहुल जयेशसाठी यावेळी स्क्वेअर विकेट चेंडू खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही, कारण क्विक थ्रो आणि फक्त एका धावी समाधान. एका धावीने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या एका धावीने वाढून दिली. ते धावपलकावर दुहेरी अंकामध्ये पेश करते 10. ज्याबद्दल वडोली संघाचे ते आगमन होत आहे त्यांचे हार्दिक स्वागत आहे, ज्याने पहिला दिवस अक्षरशः गाजवला होता. यावेळी फाईन केलेला आहे. फाईन लेग रिझर्व मध्ये डीप फाईन लेगला चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून झाली. ते धावपलकावर 11 धावा. यावेळी जोरदार अपील मात्र पंच संबंध नाहीत. तर लकी ड्रॉ इथे काढला जात आहे. खेळणारे दोन्ही संघाचे प्रतिनिधी आणि वडवली ज्यापासून वडवली तसे एकविरा मानकुली संघाचे संघनायक इथे हजर आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये लकी ड्रॉ काढला जात आहे. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो पूर्ण होतोय. एका धावीने धावफलक आपण पाहतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीने 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 12 धावा. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंनी 26 धावा. तर नामनिर्देशन असं असणार आहे, जे 2 संघ सध्या खेळत आहेत त्या संघांचं आम्ही नामनिर्देशन विजेता संघ अशी चिठ्ठी असणार आहे. त्यानंतर जयबजरंग वडोली आणि एकविरा मानकुली अशा 3 नावांच्या 3 चिठ्ठ्या असणार आहेत. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे गावदी ओली संघाला सामना जिंकण्यासाठी. विकी गोलंदाजी मार्कवर
यावेळी मात्र क्लीन बॉल आणि जी आशेची किरण होती ती आता मावळताना जवळजवळ आता आपण असं म्हणू शकू की पारडं पूर्णपणे जड आहे ते चोळेगाव या संघाचं. लकी ड्रॉ इथे काढला जातोय. पाहूया खुलजा सिमसिम कुठल्या संघाची लॉटरी लागते. आली रे आली, मानकुलीची पाली आली. अभिनंदन मानकुली. लकी मैदान. यस, दीपेश माली लक फॅक्टर. अजित भोईरचा लक फॅक्टर आहे. अजित भोईर जेव्हा जेव्हा लकी ड्रॉ साठी आलाय, टॉस साठी आलाय, तेव्हा तो खाली हात गेलेला नाही. अभिनंदन ऐकुरा मानकुली अंतिम सामन्यासाठी. पाच चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथे मात्र 26 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि जवळजवळ पराभव मान्य केलेला आहे गावठी ओवळी या संघाने. जयेश पाटील याची विकेट खूप महत्वपूर्ण होती. मात्र त्याच्या विकेट नंतर आपण आता म्हणू शकू की विजयाच्या उंबाटावर पोहोचलेला आहे चोलेगाव संघ. दिशा 11 चोलेगाव टॉप 3 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी सज्ज होते. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि यामधील विजय संघ लढत देईल जबरदंग वडोली या संघासमोर. सेमीफायनलचा सामना पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू आहेत आणि फक्त आता औपचारिकता शेष राहिलेले आहे. सामन्यात विशेष काही ओढलेलं नाही. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. तो त्रिशा 11 चोलेगाव संघाने. अभिनंदन विक्रांत पाटील, अभिनंदन किरण पाटील, हार्ड लक वंडर बॉय जयेश पाटील आणि हार्ड लक गावदे ओवळी. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे जबरदंग वडोली संघाचा संघनायक आणि त्रिशा 11 चोलेगाव संघाचा संघनायक. नाणेफेक केली जाईल.